नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लवकरच 2026 सुरू होतोय आणि 2026 मध्ये जर तुम्ही पहिल्यांदा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यासाठी कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं, कारण की तुम्ही पहिल्यांदाच इन्व्हेस्टमेंट करताय. तर त्यासाठी कोणते फंड्स आपण निवडायला हवेत, कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायला हवी, कारण की पहिल्यांदा जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात ना तर त्यांची SIP अमाऊंट खूप काही जास्त मोठी नसते किंवा काही लोकांची मोठीसुद्धा असते. पण तरीसुद्धा जर मोठी अमाऊंट असेल किंवा छोटी अमाऊंट असेल तर कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, किती डिस्ट्रीब्युशन ठेवावं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर जेव्हा आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे की मार्केटमध्ये किती टाईपचे फंड्स अवेलेबल आहेत आणि त्यापैकी आपण कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला फंडचे टाईप सांगतो आणि मग आपण पुढे जाऊयात. पण बऱ्याच लोकांना ना या फंड टाईपबद्दल माहिती असेल, पण तरीसुद्धा एकाच फंड टाईपमधील ना 3-3, 4-4 फंड लोक घेऊन बसतात आपापल्या पोर्टफोलिओमध्ये आणि तिथेच सगळ्यात मोठी चुकी होते. तर त्या लोकांनी सुद्धा हा व्हिडिओ जर व्यवस्थितपणे पाहिला तर त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी समजून जातील. तर सर्वात पहिला फंड टाईप आहे लार्ज कॅप फंड. आता हा लार्ज कॅप फंड काय करतो तर भारतातल्या पहिल्या 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतो. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट करणार असाल तर ते 1000 रुपये ह्या पहिल्या 100 कंपन्यांमध्येच मॅक्झिमम इन्व्हेस्ट होतात. थोडीफार अमाऊंट जी आहे ती मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये किंवा डेप्थमध्ये इन्व्हेस्टमेंट होते, पण मॅक्झिमम अमाऊंट ही तुमची लार्ज कॅप कंपनीजमध्येच इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर त्याला म्हटलं जातं लार्ज कॅप फंड. आता या लार्ज कॅप फंडमध्ये कोणत्या कोणत्या टाईपच्या कंपनीज येतात तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल. रिलायन्स इंडस्ट्री आहे जी सगळ्यात भारतातली पहिली मोठी कंपनी आहे, ज्यांचं मार्केट कॅपिटल आहे 21,08,629 करोड रुपये. एवढी मार्केट प्राइस आहे त्या कंपनीची. त्यानंतर आहे HDFC बँक, ज्याची मार्केट प्राइस आहे 15,34,150 करोड रुपये आणि त्यांची आता मार्केटच्या शेअरची प्राइस आहे 997 रुपये. त्यानंतर आहे भारती एअरटेल, शेअरची प्राइस दिलेली आहे, त्याचबरोबर मार्केट प्राइस किंवा मार्केट कॅपिटल त्यांचं मार्केटमध्ये किती आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत ना यांची नावं तुम्ही कुठे ना कुठे ऐकली असतील, जसं की भारती एअरटेल आहे, TCS आहे, ICICI बँक आहे, SBI आहे, इन्फोसिस आहे, बजाज फायनान्स, लार्सन अँड टर्बो म्हणजे ज्याला आपण LNT असं म्हणतो, LIC आहे, हिंदुस्तान लिव्हर, मारुती सुझुकी, ITC, HCL टेक्नॉलॉजी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा, ॲक्सिस बँक, या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत ना, आता मी इथे तुम्हाला 50 नावं दाखवतोय की ही 50 अशा कंपनीज आहेत आणि अजून 50 कंपनीज आहेत. अशा म्हणजे टोटल 100 कंपन्या आहेत. याच 100 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होतात. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपयाची SIP सुरू केली तर तुमचे 1000 रुपये याच टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करता. आता इथे सगळ्यात मोठी गोष्ट काय करतात लोक माहिती आहे चुकी, तर लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे म्हणून लार्ज कॅपमध्ये 3-3 फंड घेऊन बसतात. किती? 3-3 फंड. आता ह्या 3 फंड घेतल्यामुळे हा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होत नाही, कारण हा फंड 100 कंपन्यांमध्ये गुंतवतोय, हा फंड 100 मध्ये गुंतवतोय, हा 100 मध्ये गुंतवतोय. आता ह्या तिघांचं जर कॉम्बिनेशन बघितलं तर याच्यामध्ये बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग असते. म्हणजे A नावाचा फंड त्याच कंपनीत गुंतवतोय, B नावाचा पण त्याच कंपनीमध्ये गुंतवतोय आणि C नावाचा सुद्धा त्याच कंपनीमध्ये गुंतवतोय. म्हणजे थोडक्यात काय होतंय, तुम्ही एकाच टाईपच्या कंपनीजमध्ये गुंतवतायत पैसे. काही लोकांना म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स खूप जास्तची अपेक्षा नसते, पण त्यांना स्टेबिलिटी हवी असते. मग स्टेबिलिटी हवी तर मग ते लोक लार्ज कॅपमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मग जर लार्ज कॅप कंपनीजमध्ये किंवा लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताय ना तर एक फंड इनफ आहे ना. 2-2, 3-3 फंड सेम कॅटेगरीचे घेऊन त्याच्यामधनं काय वेगळं साध्य होत नाही आहे आणि ही सगळ्यात मोठी चूक लोक करतात. आता येऊयात आपण दुसऱ्या टाईपवरती. दुसरा टाईप आहे मिड कॅप फंड्स. आता हे मिड कॅप फंड्स काय करतात तर स्मॉलर कंपनी म्हणजे लार्ज कॅपपेक्षा जर बघितलं गेलं तर थोड्याशा लहान कंपनीज असतात आणि या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतात त्या कंपनीज. म्हणजेच 101 पासून ते 250 पर्यंतच्या ज्या एवढ्या कंपनीज येतील ना त्या सगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतात. आता या मिड कॅप कंपनीजमध्ये पण मी तुम्हाला काही कंपन्यांची नावं सांगतो आणि त्यांचं जर मार्केट कॅपिटल बघितलं तर ते सुद्धा 1,00,000 करोडपेक्षाही जास्त आहे. पण यांना मिड कॅपमध्ये ठेवण्याचं काम माझं नाही आहे, हे मिड कॅप कंपनीज डिसाईड करतं सेबी ठरवतं की कोणत्या कंपनी लार्ज कॅप आहेत, कोणत्या मिड कॅप आहेत, कोणत्या स्मॉल कॅप आहेत. तर आता मी इथे तुम्हाला दाखवतो की मिड कॅप कंपनीजमध्ये सगळ्यात पहिली कंपनी आहे मुथूट फायनान्स, ज्याची आत्ताची शेअर प्राइस आहे 3,800 रुपये आणि त्याचं मार्केट कॅपिटल आहे 1,52,747 करोड रुपये. त्यानंतर वोडाफोन आयडिया आहे, कमिन्स इंडिया आहे, युनियन बँक, पॉलीकॅब,
हिरो मोटोकॉप, HDFC AMC, इंडस टावर, स्विगी ह्या कंपनीज आहे, BSE आहे, IDFI बँक, इंडियन बँक, अशोक लेलँड्स, पर्सिस्टन्स, HPCL, लुपिन, मेरॅको, ICICI लाईफ. तर ह्या टॉपच्या कंपनीज आहेत. यांची नावंसुद्धा तुम्ही ऐकलेली असतील. कुठे ना कुठे तुम्ही ह्या प्रत्येक कंपनीचं प्रोडक्ट आपण वापरतच असतो आणि याच त्या कंपनीज आहेत ज्यांना मिड कॅप कंपनीज असं म्हटलं जातं आणि या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम आहे मिड कॅप फंडचं. आता इथे कंपनीज आहेत 150 आणि जर तुम्हाला मिड कॅप कंपनीज किंवा मिड कॅप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे किंवा मिड कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही मिड कॅपमध्ये 2 फंड घेऊ शकतात. म्हणजे एक वेगळा आणि दुसरा वेगळा. आणि पण त्यामध्ये सुद्धा पाहायला हवं की बऱ्याच वेळा काय होतं की आता ह्या 150 कंपन्यांपैकी काही कंपन्या ह्या फायनान्शियल मार्केटमध्ये असतात, काही फार्मसी रिलेटेड असतात, काही नॉन फायनान्शियल कंपनीज असतात, काही केमिकल्सशी रिलेटेड कंपनीज असतात. प्रत्येक मिड कॅप फंड जो आहे ना तो वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे एक फंड ए नावाचा फंड जो आहे तो फक्त फायनान्शियल कॅटेगरीजमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो, फार्मामध्ये किंवा केमिकल्समध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करतो. पण दुसरा मिड कॅप कॅटेगरीजमधलाच फंड आहे पण तो काय करतोय, केमिकलमध्ये, फार्मामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतोय. तर मग जर असं डायव्हर्सिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही मिड कॅपमध्ये 2 फंड घेऊ शकतात, तेच तरी चालेल. पण एकाच कॅटेगरीमधले माझ्याकडे 3-3, 4-4 फंड असतील तर ते काहीही उपयोगाचे अजिबात नाहीत. आता येऊयात आपण यानंतरच्या स्मॉल कॅप कॅटेगरीवरती, कारण की बऱ्याच लोकांना स्मॉल कॅप कॅटेगरी खूप आवडते, कारण की त्यांना असं वाटतं की स्मॉल कॅप कॅटेगरीजमध्ये खूप जास्त रिटर्न्स मिळतात. पण जसे जास्त रिटर्न्स मिळतात तसे तुम्ही जेव्हा मार्केट खाली पडतं त्यावेळेस तुमचं जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे किंवा तुमचं जे कॅपिटल आहे ते सुद्धा मायनसमध्ये जायला सुरुवात होते. आत्ताच्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर स्मॉल कॅप फंड्स बऱ्यापैकी मायनस रिटर्न्स देतात आहेत. -1%, -10%, -12% पर्यंतसुद्धा स्मॉल कॅप फंड्स रिटर्न देत आहेत. आणि त्याच जर कम्पेअर तुम्ही बघितलं तर मिड कॅप फंड्स हे तुम्हाला 5%, 8%, 9%, 10% गेल्या वर्षभरामध्ये रिटर्न्स देत आहेत. तर हा फरक आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये. स्मॉल कॅपमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असते पण मिड कॅपमध्ये व्हॉलेटिलिटी कमी असते आणि स्टेबिलिटी जास्त असते. लार्ज कॅपमध्ये स्टेबिलिटी अजून खूप जास्त असते पण रिटर्न्स त्या मानाने थोडे कमी असतात. पण स्मॉल कॅपमध्ये जर तुम्ही बघितलं तर स्मॉल कॅपमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की मायनसमध्ये रिटर्न जातात, पण जेव्हा मार्केट पळायला सुरुवात होतं किंवा मार्केट अपवर्डला जायला सुरुवात होतं ना त्यावेळेस ह्या कंपनीचे शेअर्स वाढायला सुरुवात होते आणि ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट आपल्या फंडच्या साईजवरती पडतो आणि फंडच्या रिटर्न्सवरती पडतो. त्यामुळे इथे रिटर्न्स खूप चांगले मिळतात. पण जर तुमचा लॉंग टर्म होरिझन असेल तरच अशा टाईपच्या कोणत्याही फंडचा तुम्ही विचार करू शकता. काही स्मॉल कॅप कंपनीची नावं ज्यांची इथे शेअर प्राईस दिलेली आहे आणि मार्केट कॅपिटलसुद्धा दिलेलं आहे. आता जर मार्केट कॅपिटल पाहिलं तर जवळपास 50,000 करोडपेक्षाही जास्त कॅपिटल असलेल्या ह्या कंपनीज आहेत. म्हणजे अगदीच लहान नाही आहे की 2-4 हजार करोडचं कॅपिटल असलेल्या कंपनीजमध्ये त्या स्मॉल कॅपमध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत. या ज्या कंपनीज आहेत त्या भारतातल्या 251 पासून तर त्याच्यानंतरच्या जेवढ्या कंपनीज आहेत त्या सगळ्या येतात स्मॉल कॅप कंपनीजमध्ये. म्हणजे जवळपास 20,000 कंपन्यांचा होरिझन असतो. पण 20 नाही तर काही कंपन्या किंवा काही फंड जे आहेत ते 7,000 कंपन्या किंवा 5,000 कंपन्या किंवा 4,000 कंपन्यांचा होरिझन घेऊन चालतात आणि त्याच कंपनीजमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. आता याच्यामध्ये सुद्धा खूप काही चांगली नावं तुम्हाला पाहायला मिळतील. जसं आहे हिंदुस्तान कॉपर आहे, नारायण हॉस्पिटल आहे, त्यानंतर पुनावाला फायनान्स, चोलामंडलम, सेंट्रल बँक, CDSL, डिलिव्हरी, ITI. तर या काही स्मॉल कॅप कंपनीज आहेत ज्या पुढे जाऊन मिड कॅप कंपनीजमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्यामुळे त्यांची साईज जशी वाढली तर ऑटोमॅटिकली त्या मिड कॅपमध्ये जातात आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या फंड्सवरती पाहायला मिळतो. तर असे हे 3 मेन टाईप आहेत ज्यांना आपण बेस फंड म्हणू शकतो किंवा फाउंडेशन म्हणू शकतो आणि या 3 फंडवरनंच वेगवेगळे इतर फंड्स तयार होतात. आता यापैकी कोणत्याही फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्ही फर्स्ट टाईम इन्व्हेस्टर असाल तर. पण यामध्ये सुद्धा तुमच्या होरिझननुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. जर तुमचं शॉर्ट टर्म होरिझन असेल म्हणजे तुम्ही 4 वर्ष 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तर तुम्ही लार्ज कॅपमध्ये जाऊ शकता. जर तुमचं होरिझन 8 वर्ष 10 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही मिड कॅपमध्ये जाऊ शकता आणि त्याच्यापेक्षाही जास्त वर्षाचा असेल तर तुम्ही स्मॉल कॅपचा विचार करू शकता. पण सुरुवातीला माझं नेहमी म्हणणं असेल की सुरुवात तुम्ही लार्ज कॅपपासून करा किंवा मिड कॅपपासून करा. कारण की स्मॉल कॅपमध्ये जर तुमचे रिटर्न्स मायनस दिसायला लागतील ना तर तुमचं मोटिवेशन कुठेतरी कमी होईल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे मी चुकीचं करतोय का, की मी म्हणजे मला जसे व्हिडिओजमध्ये सांगतात किंवा सोशल मीडियावरती सांगतात तसे काही रिटर्न्स मला माझा फंड देत नाहीत आणि ते लवकरच गिव्हअप करतात, 1-2 वर्षातच गिव्हअप करतात. पण म्युच्युअल फंड हे असं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तरच चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आता राहिला प्रश्न दुसरा की आता मी किती अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावी.
तर जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढ्या अमाऊंटची SIP तुम्ही सुरू करा. जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच, कारण की सुरुवातीला आपण एक्साइटमेंटमध्ये 2,000ची, 4,000ची, 5,000ची SIP सुरू करतो, जी की आपली कॅपॅसिटी नसते, पण नंतर मग ती SIP बंद होते. तर तसं होऊ नये म्हणून सुरुवातीला कमी अमाऊंटच्या SIPने सुरुवात करा, हळूहळू ती वाढवत घेऊन जा, म्हणजे तुमची कॅपॅसिटी वाढवत घेऊन जा आणि ऑटोमॅटिकली तुमची चांगली SIP अमाऊंट सुरुवात होईल. त्यानंतर जर तुम्हाला 5,000ची, 10,000 रुपयाची SIP सुरू करायची असेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या फंड्समध्ये थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असेल, तर तुमच्या नीडनुसार त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करा. जर तुम्ही 5,000ची गुंतवणूक करताय तर तुम्ही फक्त 2 फंडमध्ये गुंतवू शकता. जर तुमची 10,000ची गुंतवणूक असेल तरी सुद्धा तुम्ही 3 किंवा 4 फंड्समध्ये गुंतवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही 10 फंड, 5 फंड, 9 फंड असे घेण्याची काहीही गरज नाही. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्स असाल आणि तुम्हाला तुमची म्युच्युअल फंड जर्नी स्टार्ट करायची असेल, तर मी तुम्हाला सांगेन की बेस्ट प्रॅक्टिसेस आहे की तुम्ही एखाद्या फंड ॲडवायझरच्या गायडन्स थ्रू तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावी. कारण की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी नवीन आहात आणि त्याच्या गायडन्सनुसार जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर वेळोवेळी तो तुम्हाला मॉरल सपोर्ट तर देईल आणि त्याचबरोबर मार्केटच्या कंडिशन्सनुसार तुम्हाला जर SIP अमाऊंट वाढवायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तो गाईड करत राहील. तर जर तुम्हालाही अशा प्रकारे कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायची किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्यासंबंधी जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन देत नाही आहे. हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्याच्याकडे तुम्ही त्या दृष्टीने पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.